वाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्म संज्ञितम यतयोक्तम वचस्तेन मोहोयम युगतो मम. मग पार्थो देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे वाच्य केले जे न बोलणे कृपानिधी. भगवंताला अर्जुन त्या आता असं काही विचारणारे, पण अर्जुनाच्या मनात आलेली इच्छा भगवंतापुढे प्रकट करण्या अगोदर अर्जुनानं काही भगवंताला बोलायला सुरुवात केली, ते आपण बघत होतो. मग अर्जुन देवाला म्हणायला लागला, देवा जी तुम्ही मज कारणे वाच्य केले, तुम्ही माझ्याकरता जे आतापर्यंत बोलले आहात ते न बोलणे असं होतं, ते बोलण्यात येण्यासारखं नव्हतं. पण कृपेचा निदान असलेल्या, कृपेचा ठेवा असलेल्या भगवंता ते शब्द, जे ज्ञान तुम्ही मला सांगितलं, न बोलण्यात येणारं ज्ञान ते तुम्ही मला बोलून सांगितलं. जय महाभूते ब्रह्मी आटती जीव महदादीचे ठाय फिटती, तै जे देव होऊनी ठाकती विसवणे शेषीचे. जय महाभूते ब्रह्मी आटती, ज्या वेळेला पंचमहाभूत ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातात, जीव महत्त्व बुद्धी या सगळ्यांचे ठिकाण नाहीशे होऊन जातात, म्हणजे सृष्टीचा नाश होतो, सृष्टी लय पावते. त्यावेळेला जे देव होऊनी ठाकती ते विसवणे शेषीचे, ते शेवटच्या वेळेला जे पंचमहाभूत जीव महत्त्व बुद्धी हे जिथं येऊन विश्रांतीला शेवटचे येतात असं ठिकाण असलेलं, होते हृदयाची या परिवरी रोविले कृपणाची परी, शब्द ब्रह्मासही चोरी दयाची केली. होते हृदयाची या परिवरी, हृदयाच्या आतल्या खोलीत ते ज्ञान ठेवलेलं होतं. रोविले कृपणाची परी, एखादा कंजूस माणूस, कृपण माणूस ज्याप्रमाणे आपलं धन सांभाळतो त्याप्रमाणे देवा तुम्ही ते ज्ञान सांभाळलं होतं. कुणाला नाही सांगितलं, शब्द ब्रह्मासही चोरी जायाची केली, जे ज्ञान वेदाला सुद्धा कळू दिलं नाही, ज्या ठिकाणाचा वेदालाही ज्या ज्ञानाचा ठिकाण लागलेलं नाही ते तुम्ही आजी आपुले. मज पुढा हे फोडिले, जय अध्यात्मा व वाळिले ऐश्वर्य हरे, ते तुम्ही आजी आपुले मज पुढा हे फेडिले. ते असं गुप्त असलेलं ज्ञान तुम्ही ते हृदय माझ्या पुढे मोकळं केलं, हृदय फोडून मला ते ज्ञान सांगितलं, की ज्या अध्यात्म ज्ञानाला भगवान शंकरानं सुद्धा काय केलं, ववाळून टाकलं. काय? आपलं ऐश्वर्य, आपलं ऐश्वर्य ज्या ज्ञानावरून ववाळून टाकलं, ज्या रूपावरून ववाळून टाकलं, आणि स्वतः तप करत भगवान शंकर स्मशानात काय झाले, बसले. सगळ्याचा त्याग केला ज्याच्या करता भगवान शंकरानं, ते वस्तू मज स्वामी एके हेळा दिली तुम्ही, हे बोलो तरी आम्ही तुझं पाहून भिन्न कैचे. ती अशी अनमोल असलेली वस्तू, ते ज्ञान, ते तुम्ही मला एकदम देऊन टाकलं. जे भगवान शंकराला एवढं त्याग केला ज्या ज्ञानाकरता, जे आतापर्यंत वेदालाही सांगितलं नाही, असं ज्ञान तुम्ही मला एकदम दिलं. काय असं देत असं नाही, सगळं देऊन टाकलं. हे बोलो तरी, आणि जर तुम्ही आम्हाला दिलं, तुमचे उपकार झाले असं म्हणायला तुम्ही काय आमच्यावर भिन्न थोडेच येत. आपल्यापासून वेगळा माणूस असेल तर त्याचे उपकार मानायचे. अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही आणि आम्ही काय आहोत, एकच आहोत. मग काय त्याच्यात विषय. परी साचाची महामोहाची पुरी, बुडाली आदे कोणी शिसवरी, तू आपण पे घालून श्री हरी मग काढिले माते परी. खरोखर देवा महामोहाची पुरी बुडाली आदे कोणी शिसवरी, मी पुरात बुडालो होतो. आणि किती बुडालो होतो, शिसवरी. शिसवरी म्हणजे शिस म्हणजे डोकं, आणि डोक्याच्या वरून पाणी फिरलं होतं. कशाचं, मोहाचं. कोण्या पुरात बुडाला होता अर्जुन, मोहरूपी पुरात बुडाला होता. असं सगळं बुडालेला पाहून भगवंतानं काय केलं, आपण पे घालोनी श्रीहरी, तो काय केलं, स्वतः उडी त्या पाण्यात घातली आणि मला काय केलं, बाहेर काढलं. मग काढले एक तू वाचून काही, विश्वी दुजियाची भाषा नाही, की आमचे कर्म पाहिजे आम्ही आती म्हणो. येत एक वाचून एक तू वाचून काही. खरं जर विचार केला, या सृष्टीचा विचार केला, तर एक तू सोडला तर दुसरं काहीच नाहीये, दुसऱ्याची गोष्टच नाही. जिकडे तिकडे भरलेला कोण आहेस, तू आहेस. विश्वी दुजयाची भाषा नाही, दुसरी गोष्टच नाही या विश्वामध्ये. पण आमचं पाप किती आहे, की आम्ही देव आहे असं म्हणतच नाही, मी आहे, आम्ही आती म्हणो, आम्ही आम्हाला आहे म्हणतो,
आणि खरा देव असलेला त्याला आहे म्हणत नाही, आणि आम्ही नसलेलोच आम्ही काय म्हणतो, आम्ही आहो, असे आमचं पाप आहे. अर्जुन म्हणतोय, मी जगे एक अर्जुनू ऐसा देईवा या अभिमानू, आणि कौरवा त्या स्वजनू आपुले म्हणे. मी आतापर्यंत मी कोणीतरी एक अर्जुन आहे असा अर्जुन नावानं या देहाचा काय मानित होतो, वाहत होतो, अभिमान बाहेर वाहत होतो, वज वाहत होतो की मी एक अर्जुन आहे आणि एक कौरव, हे सगळे माझे कोण आहेत, नातेसंबंधी आहेत, आहे का नाही. हे सगळे माझे कोणीतरी आपले आहेत, स्वजन आहेत. आणि पुन्हा काय म्हणत होतो, याही वरी याते मी मारी म्हणे तेने पापी केरी घेन, ऐसे देखत होतो दुःस्वप्न तोचे वविला प्रभू. याच्यानंतर मी अर्जुन आहे, हे माझे संबंधी आहेत आणि यांना मी मारणार. पहिल्या याच्यात अर्जुन काय म्हणत होतो, देवा मी जर यांना मारलं तर काय होईल, तेने पापे केरी घेन, इतके पाप होतील आणि त्या पापाने मी कुठं जाईल हे सांगता येत नाही, असं पाप मला होतील, असं मी स्वप्न पाहत होतो देवा. आता मात्र जागा झालो आणि आता ते स्वप्न मला दिसत नाही. आता कोणी माझेही वाटत नाही, मी अर्जुन आहे असं सुद्धा वाटत नाही. आता जागा झालो. आणि हे खरं जागा होणं आहे. उठा जागे वारे आता म्हणजे जागा होणं. तर कोणतं जागा होणं आहे, हे जागा होणं आहे. मी देह नाही आणि देहच मी नाही, तर देह संबंधित मग माझे म्हणण्याचं काही, देह आधी काय खरा, देह संबंधी आणि मग पसारा आहे तो सगळा, आधी देहच काय खराय. असा जागा झालो. देवा गंधर्व नगरीची वस्ती सोडून निघालो लक्ष्मीपती, होतो उदकाची आरती रोहिणी पीठ. देवा आतापर्यंत मी एका नगरात राहत होतो, पण या गंधर्व नगर, गंधर्व नगर म्हणजे आकाशात दिसणारं ढगाचं, त्यालाच खरं समजित बसलो होतो. वास्तविक पाहता ते गावच नाही, मिथ्या आहे, भाष फक्त दिसतं ते तसं. असं त्या नगरात राहत होतो. आता ते सोडून निघालो मी, लक्ष्मीचे पती असलेले भगवंता, ते नगर सोडून मी आता काय झालो, निघालो. होतो उदकाची आरती रोहिणी पीठ, तहानच्या इच्छेनं खूप तहान लागली होती, पाणी प्यायला मिळत नव्हतं. आतापर्यंत काय पित होतो, मृगजल, मृगजल पित होतो देवा आतापर्यंत. की जी कसं झालं माझं, जी किरडू तरी कापडाचे परी लहरी येत होती यासाचे, ऐसे वाया मरतया जीवाचे श्रेय त्वा घेतले. किरडू तरी कापडाचे. साप कशाचा होता, कापडाचा होता. कापडाचा साप होता, साप खोटा होता, पण जे त्याचं वीज चालल्यावर येणाऱ्या लहरी येतात त्या कशा येत होत्या, खऱ्या येत होत्या. त्याला कोणतं पान लागलं म्हणतात, लहरी होतात. खरंच त्याला गुळ तिखट लागायला लागतो, मरतात माणसं. खरं नुसत्या माणसं म्हणजे त्याला साप नाही चावला, त्याला कोणता साप चावला, सापच नव्हता तो कापड होता, दोरी होती. पण असा भास झाला, ते चावला की मग लहरी मात्र काय होतात, खऱ्या येतात. त्या येत होत्या मला, आणि असा मरत होतो मी फुकट. आणि खरोखर काय होतो, वाया म्हणजे व्यर्थ मी काय करत होतो, मरत होतो. पण देवा तू काय केलं, त्या मरणाऱ्याला पुन्हा जीवदान दिलं, हे श्रेय मात्र तू चांगलं घेतलं. कसं झालं होतं माझं, आपुले प्रतिबिंब नेनता, सिंह कुहा घालील दे कोणी आता, ऐसा धरीजे ते व्यानंता राखिले माते. एक सिंह चालला होता, ते सांगतात गोष्ट की एक सिंह, त्या सिंहाला खायला अनेक प्राणी मारायचा. मग त्यांचा सिंह म्हणजे जंगलाचा राजा, त्यानं असं ठरवलं की काय हरकत नाही, दररोज मी कोणालाच मारणार नाही, पण दररोज एका जातीचा प्राणी मला खायला द्यायचा. मग एक दिवस हरण दिलं, एक दिवस कोणता असेल ते हत्ती दिला, एका दिवशी कोणता दिला, असे एक 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 प्राणी. मग आणि कोल्ह्याची बाई. आता कोल्हा म्हणजे कसा आहे माणूस, खतरनाक. तो म्हणला आपल्याला जर सिंह खाल्लं तर मग आपला काय फायदा आहे, तो ताकदीन जास्त असेल पण आपण बुद्धीन जास्त आहे. मग कोल्हाचा टाइम ठरला होता 12चा, जेवायचा टाइम 12 वाजता जायचं. कोल्ह गेलो 2 वाजता आणि जात भेद 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 गेला. असं सिंह रागावला, 12 वाजताचं जेवण 2 वाजता आलं, असा रागावला तो. कोल्हा म्हणला, कापू लागला तर मला मालक माफ करा, मी निघालो होतो वेळेवर. पण असं झालं की एक दुसरा राजा आलाय म्हणे याच्यात, जंगलात. दुसरा आला, कसा दिसतो तो, म्हणे बाबा आपण काही जास्त पाहिजे नाही, पण तुमच्यासारखाच दिसतो, दिसायला तुमच्या. सगळं वर्णन सिंहाचं केलं त्यानं. त्याच्या लक्षात आलं की दुसरा सिंह
आला आणि तो म्हणे मला खाऊ दे आणि मी त्याला काय बाबा त्याच्याजवळून पळून आलो म्हणलं आमच्या राजाचं मी खाद्य आहे, मी तुम्हाला खाऊ देणार नाही. तो म्हणे कसा खाऊ देत नाही पाहतो तुझ्या राजालाच मारतो. तो मला दाखव मला कुठे येतं म्हणजे बाबा मी लांबून दाखवतो, जवळ ये जवळ जवळ याला एक विहीर पाहिली म्हणे तो त्याच्या हात म्हणे त्या विहिरीत. आता हा सिंह गेला आणि वरून काय केलं पाहिलं, याचं प्रतिबिंब त्याच्या दिसलं. याला वाटलं अरे आपल्यासारखाचे ह्यो लागला डरकळ्या पडायला वरून, तर खालून तो काय करायचा, तो असं म्हणायचा खालून वर ये, तो काय म्हणायचा खाली ये. म्हणला मला बोलवतो का असं. म्हणजे आता आपलंच प्रतिबिंब सिंहानं कुठं पाहिलं हा, आणि लगे उडी घालणार, उडी काय करणार त्याला मारायला दाखणार असं पाहून एकानं कोणीतरी येऊन धरावं, हे बाजूला आहे, अरे ते प्रतिबिंब आहे, तो खरा सिंह नाही. असं रक्षण केलं करावं जसं सिंहाचं, तसं भगवंता तुम्ही माझं काय केलं, फुकटच मरत होतो ना मी. एरवी माझा तरी येतुलेवरी येत निश्चय होता अवधारी, जे आताही साताचे सागर एकत्र मिळजे असा निश्चय होता देवा. इथपर्यंत निश्चय होता माझा काय की 7 समुद्र जरी एका जागी झाले तरी तरी मी सर्वथा न झुंजे येथे भरवशेनी. 100% सांगतो देवा आता युद्ध करणार नाही असं भरवसा, असा निश्चय केला होता मी. एकत्र समुद्र मिळाले तरी नाही, हे जगाची अवघे बुडावे, वरी आकाशही तुटून पडावे, परी झुंजने न घडावे गोत्र जे सीमच. हे जगाची अवघे, जग सगळं बुडालं हरकत नाही, आकाश तुटून पडलं हरकत नाही, पण माझ्या नातेवाईकाशी मी युद्ध करणार नाही. त्या विजयवृत्ती काही माझा सर्वथा गाज नाही, येत राज्य तरी काही या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे ते जळोत आगवे कोण म्हणे पार्थू म्हणे, वरी जीवित ही वेची जेल परियाशी घातू नकी, मला जीवन मरायला तयार आहे म्हणे मी. वरी देश त्यागे जाईचे का गिरी कंदर, बरे शस्त्र आता न धरीचे. आता बस म्हणे काही झालं तरी हरकत नाही असा निश्चय झाला होता. पण ऐशिया अहंकाराची वाडी म्या ग्रह जळी दिली होती बुडी, सांगाची तू जवळा ये रवी काढी कौनू माते. असं अहंकार वाढला होता माझा. हे कशामुळे घडू लागलं सगळं, मी आहे मी अर्जुन आहे असा अहंकार वाढला होता. आणि त्या अहंकारामुळं मी आग्रहरूपी पाण्यात, जळात पाण्यात बुडी दिली होती. आग्रहरूपी की आता मी वरी, आग्रह शब्दाचा अर्थ नाही जमणार म्हणजे देव किती सांगत होते, अरे अर्जुना विचारी तू अर्जुन की कारुण्य की जशी दिली, एवढा मोठा अर्जुन तुला कारुण्यानं रडायला लागला तू. महाराज मुखमच्या परिशुष्यती रोम हर्षच्य जायते गांडीवून संस्कृती असतात तोक्षेव परिदा येते. अरे तुला थरथर कापायला लागला, रडायला लागला, कारुण्य सांग पा अंधकार आहे भानू राशीला. अरे कुठं असं होत असतंय का, असं बरोबरीनं भगवंत सांगू लागले. पण यानं बुडीच दिली होती कशा, देवा हे येतुलेवरी बोलावे नलगे आवडे, तू देवाला शिकू लागला. आणि तुझी चित्ती विचारली, अरे देवा हे युद्ध नाही, हे उन्मत्तपणा आहे, पाप हे आमचं चूक येई, हे झुंजन वे प्रमादू, हे प्रवर्तन या सदस्य बादू, हा उघडा लिंग ब्रह्मज्ञान ज्ञान शिकू लागला. देखे माता पितरे आग्रहाच्या पाण्यात काय दिली होती त्यानं बुडी. आणि मग सत्य वाटत होतं त्याचं, अहंकारी माणसाला त्याचं त्यालाच खरं वाटतं. पुत्राची इच्छुक काय ते काय इच्छुक जे निर्धारी जे केवळ आम्ही जे जोडावे ते समजते, हे जीवित करावे असं मला किती. आणि खरं त्याचं देवा हे गोत्र गुरु आमचे पूजनीय आम्हा नियमाचे. महाराज या भीष्म आणि द्रोणाचार्य हे पूजनीयाला योग्य आहे, यांची आम्ही दररोज पूजा करावी का, बाण आणावे. येणे धनुर्वेद मध दया उपकारे का भारेला ते काय मारावं द्यावा त्यांना. देवानवनी शेती शरी वावरून यांच्या जीवारी भोग घेऊन सावी रुद्री काढून खरीच आहे ना. त्याच्या बाजूने त्याचं काय होतं आग्रह महाराज असं अहंकारानं झालं होतं. अर्जुन असं काय करायला लागला तो आता म्हणायला लागला, सांगायची तू जवळा, बरं झालं देवा तू जवळ होता, नाही तर कोण काढत होता मला इथून. गाडी कवनू कोण काढणार होतं तेव्हा आग्रहरूपी जाळातून, कोणी काढणार, थोडंफार उघडा असलं तर दाबणार होते, काढणार कोण होतं.
अहंकाराचं मुळे सगळं हे घडत होतं. नातीले आपण पा एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले, थोर पिसे होते लागले परी लाखी राखे. अर्जुन म्हणतो ते आम्हाला पिसं लागलं होतं, पिसं येडं लागलं होतं. आता आपल्याला लागलं. आता आपल्याला लागलेलं आहे तेच पिसं लागलं होतं. अर्जुन म्हणतोय काय पिसं लागलेल्याचं लक्षण आहे काय, जे आहे त्या आहे त्याला तसं म्हणत नाही, आणि जे नाही त्याला काय करतं तर बापाला बाप म्हणत नाही. आणि कोणालाही म्हणतो असं पिसं लागलेलं काय लागतं तिथं. मला धनाचं पिसं लागलेलं आहे काय करतात, पिसं कोणतंही लागो, काय नुसतं पागल होण्याचं पिसं थोडंच. धनाचं पिसं लागलं तेव्हा बापाला बाप म्हणत नाही, भलतेच काय म्हणत सुटतो धन सोशी लागे वेळ ते बडबड शेमे. ती बडबडच आहे, मग ती थांबत नाहीये. असं होतं. ज्याच्याकडून फायदा आहे मग तो आमच्या बापासारखे येत नाही, बापच येतो तुमचे उपकार येत आमच्यावर. सासऱ्याला बाप म्हणतो. पिसं लागलं आहे का नाही, जे जगाचे पिसं लागलं होतं. अर्जुन म्हणतो मला नुसतं नाही थोर पिसे मोठं पिसं लागलं होतं. खूपच वेडा झालो होतो. काय वेळ लागलं होतं, नातीले आपण पाय एक मानिले, मी नसल्याला मला एक कोणीतरी मानलं होतं की मी एक कोणीतरी आहे. वास्तविक पाहता मी कोणीच नाही, काहीच मी नव्हे. कोणी गावीचा काहीच नाही, कोणत्याच गावचा नाही, नव्हतोच मी. नसलेल्याला आहे म्हणत होतो, आणि नवतया नसलेल्यालाच माझं गोत्र म्हणून नाव ठेवलं होतं. आचार्य पितरा पुत्र तथैवच पितामह, माझे पितामह आहे. मातुला श्वशुरा भरातृन पुत्रान पौत्रान सखीर तथा सगळेच माझे म्हणत होतो. काय इष्टमित्र सकळे इष्टमित्र आपुले कुमारजन देखील हे सकळे असती आले तया माझी. हे सगळे माझे चेत सुहज्जन सासरे आणि काही सखे सोयरे परत कुमार पोत्र धनुर्धरे देखिले ते दया उपकार होते केले की आपदीचे त्यासो वडील ऐशे गोत्रची दोही तळी उदित झाले असे कळी. हे अर्जुन ते वेळी आणि मग तिथून पुढं ते तर मनी गजबज झाली आणि अपेशी कृपा आली, ते अपमाने निघाली वीरवृत्ती. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात त्याप्रमाणे महाराज नसलेलं नावतच त्यालाच माझं गोत्र म्हणू लागलो, त्यालाच माझे म्हणू लागलो. किती जन्मात माझे म्हणलो, किती जन्म पुढं माझे. महाराज म्हणजे तुका म्हणे पिशी वाया गेली किती आई, किती अशी वाया गेली महाराज. किती 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 आपण मोठाले वजनदार शब्द वापरतो आपण. ह्या अहंकारातले शब्द आहेत वजनदार. काय लागलं महाराज ज्ञानोबा राय तुकोबा राहायला सांगायला, महाराज लोकांना सांगायला आमचं कर्तव्य पार पाडायचंय. हे आमची काय जबाबदारी, उंच शब्द आहेत हा. कर्तबगारी, जबाबदारी, लाडका शब्द. हो लाडका. पुन्हा हे आमचं काय म्हणले, पुन्हा काहीतरी शब्द लेकरं बाळ पाळणं आमचं काय आहे कर्तव्य आहे. तरी आम्ही का जन्म लागी जरी वडीला चिंतावे विरुद्ध म्हणे आम्ही कशाद्वारे करायचं एवढं. आमच्या जिम्मेदारी आम्ही पार नाही पाडायचं, मग जगून काय फायदा. खरी जिम्मेदारी भगवंत मिळवणं, खरं कर्तव्य आहे भगवंताची. किती महाराज अनेक जन्म बदलले, अनेक जन्मात कर्तव्य बदलले, अनेक जन्मात सोयरे बदलले, अनेक जन्मात लेकरं बायका मायबाबा सगळेच बदलले. मागचे कुठे आहेत आपले, मागच्या जन्मातले काय करत असतील आता ते. आपण त्याच्या वेळेस तेच म्हणत होतो मी मेल्यावर काय खातील, ते काय खात असतील. पुन्हा ते दिले सोडून नादी लागलो कोणाच्या दुसऱ्याच्या. पुन्हा हा देह पाडणारच आहे, 100% पाडणार आहे. किती काय म्हणलं तरी देह बैल आहेत माम भाषेची जोडी, माणूस झाला माणसाची माम. काय त्याच्यात विषय एखादा सारखंच आहे. इथून मेला तर पुढच्या जन्मात पुन्हा दुसरे कर्तव्य. जीव येऊनी जन्मधारी ते येऊनीची सोय. ज्या ज्या येऊनीत जन्म गेला त्या येऊनीतले काय मिळतात मग सोयरे मिळतात. काय फरक पडतोय, काही फरक पडत नाही. असंच चालू आहे. अनंत जन्म झाले, अनंत युग झाले, हे असंच चालू आहे. आणि कोणाला तरी माझं म्हणायचं, कोणाला तरी माझं म्हणायचं. तुकोबराय म्हणतात असं नाही. मिळते काष्टे लोटता पूर आदळे दूर होती कल्लाळे. मायबाप पुत्र सौद तो गोताचा पसर काष्टी लोटता पूर आदळे दूर होती कल्लाळे. संख्येहून आदळे 2 लाख पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर मिळती काष्टी लोटता पूर. 2 लाख संघ चालले महाराज सांगायचे खोरवडचे वडे कुणी इकडून चालले संख्येच्या खडकावर आदळले. एक गेलं तिकडं, एक गेलं
त्याला काय लागतंय एखादं झाले त्याच्या ते मार्गाला लागले पुन्हा नामगोत्र नव्हतंच हे असं वेड मला लागलं होतं. मागा जळत काढिले जोहरी तैते देहाशीच भयावदारी आता हे जोहर वार दुसरी चैतन्या सकट मागा जळत काढिले जोहरी. मागा तुम्ही एकदा लाक्षागृहातून जळता जळता आम्हाला काय केलं, काढलं देवा बाहेर, वाचवलं. लाक्षागृहात ज्या वेळेला पांडवांना जाळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला महाराज काय केलं, बाहेर काढलं. जरी विदुर काकांनी यांनी सगळ्यांनी तो हेच केलं होतं आणि तिथून खालूनच बोयर करून काय केलं कथा माहितीये सगळ्याला, बाहेर काढलं. पण त्यावेळेला जळालो बी असतो अर्जुन म्हणतोय, जेव्हा तोच काढलं तिथूनही, पण त्यावेळेला जर जळालोय असतो तर ती भीती ती हालच होती, कारण देहच जळणार होता. माझं मूळ स्वरूप तर काही जळणार नव्हतं. पण आज ज्या लाक्षागृहात मी होतो, मोहरूपी लाक्षागृहात, आज मात्र देह नाही चैतन्य सकट आज संकट आलं होतं. चैतन्य आज मी तर मारणारच जाळणारच होतं, देह तर जाळणारच आहे कधी बी, पण माझं चैतन्य सुद्धा आज त्याच्यावर संकट आलं होतं. माझं कसं झालं होतं, दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काके मग मोहार नव गवाक्षेरी गुणी केला दुराग्रह हिरण्याक्षे. हिरण्याक्ष नावाचा राक्षस कश्यप आणि दिती यांच्या पोटी जन्माला आलेला कोण, हिरण्याक्ष. काय केलं त्यानं, हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष. त्या हिरण्याक्षानं काय केलं, पृथ्वी उचलली आणि कुठं नेली, पाताळात नेली. बरोबर, पाताळात नेली. मग काय झालं, अर्जुन म्हणतो ती त्या वेळेला जशी पृथ्वी नेली तसा माझा दुराग्रह हिरण्यकश्यपू. कोणता इथला हिरण्यकश्यपू कोणता आहे, दुराग्रह. आग्रह नाही, आग्रह वेगळा आणि दुराग्रह वेगळा, हे दोन वेगळे वेगळे. आग्रह सामान्य, मी सांगितलं होतं मागे तुम्हाला त्या दिवशी, तुमच्या लक्षात नाही काय माहिती, किंवा हो जेवा ना राव, आता आले वेळेवर तर जेवा, नाही मला नाही जेवायचं, नाही अहो जेवा, नाही मला नाही जेवायचं, हा आग्रह झाला. बस एकदा दोनदा तीनदा हा काय झाला, नाही 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 तसं कस काऊन तुम्हाला दोन घास तरी हाताला धरून ओढणं, हा काय झाला मग, आग्रह असावा जीवनात, दुराग्रह. तुका म्हणे इथे दुराग्रह खोटा, आपुल्या आग्रष्टा शेरण झाला. हा, दुराग्रह काय आहे, आग्रह मला संपत्ती मिळवायचा असा होता, काय असावा, दुराग्रह खोटाच. हा, आग्रह असावा, आग्रह पाहिजे संसाराचा. काय आग्रह, पण आपला आग्रह नाही संसारात, तर काय आहे, दुराग्रह आहे. मग दुराग्रह आला की ज्यानं ज्यानं दुराग्रह केला त्याचा नाश झाला, निश्चित नाश झाला. राजा यानं कोण, दशरथानं कैकेयीशी दुराग्रह केला. ती म्हणत होती मला वर नको. राजा एकदा म्हणला अगं माग, ती म्हणी नको. अगं माग, ती म्हणी स्वर्गात तुम्ही आणलंय पुन्हा कशाला, जिथे कोणी स्वर्ग दाखवला, नको. अगं माग नको, नाही नाही नको कस काय, तुला घ्यावा लागणार म्हणजे लागणार. पुढं काय झाला, नाशच झाला. बळीनं दुराग्रह केला भगवान वामनाशी. वामन भगवान तर म्हणले मला काय येत नाही मागायचं. बळी म्हणला मी दिल्याशिवाय राहणार नाही. दुराग्रह केला की पाताळात गेला, विषयच नाही. हा, दुराग्रह असा. हिरण्याक्ष, तो हिरण्यकश्यपू, माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे. त्या दुराग्रह नावाच्या हिरण्याक्षानं माझी बुद्धिरूपी पृथ्वी आपल्या काखत मारली. हा, आणि गेला कुठं गेला, मोहार्णव गवाक्षे रिगोणी ठेला. हा, मोहरूपी छिद्रातून पाताळात जाऊन बसला, मोहाच्या रस्त्यानं. म्हणजे माझी बुद्धी माझ्या ताब्यात नव्हती राहिली, तर दुराग्रहानं मोहरूपी रस्त्यानं कुठं नेऊन ठेवली होती, मोहानं सगळी खाऊन टाकली होती. मग काय झालं, ते तर तुझे निगोसावीपणे एक वेळ बुद्धीची ठाया येणे, ते दुसरे वराह होणे पडले तूज. तिथं मग भगवंतानं काय केलं, वराह रूप धरलं, हिरण्याक्षाला मारलं आणि पृथ्वी वर आणली. तसं देवा तिथं तुम्हाला वराह रूप धरावं लागलं. आणि आज माझ्याकरता दुसरं एक वराह तुम्हाला व्हावं लागलं. तुम्ही श्रेष्ठ आहात देवा, तुमच्या श्रेष्ठपणानं तुम्ही पुन्हा माझ्या ठिकाणी वराह होऊन आले बुद्धीच्या ठिकाणी. आणि माझा तो मोहरूपी दुराग्रह काय करून टाकला, मोहामुळे झालेला दुराग्रह घालवून टाकला. ऐसे अपार तुझे केले, एके वाचा काय मी बोले, वरी पाचही पालव मोकलिले मज प्रती. असे अपार तुझे केले, खूप केलं देवा तुम्ही आमच्यासाठी, खूप केलं.
एकी वाचा काय मी बोले, एका वाणीनं तुम्ही केलेल्या उपकाराचं वर्णन मला करता येणार नाही. परी पाचही पालव मोकळिले मजप्रती, माझ्या करता तुम्ही पाचही पालव मोकळी केली याचा अर्थ काय होतो? सगळं झाडून झटकून मला सांगितलं, काही सांगायचं ठेवलेलं काही मागं बांधून ठेवलं नाही. सगळं ते काही नाही कवचेची वाया, भले यश पावले देवराया, जे साध्यांत माया निरसले ते काही नवचेची वाया. देवा तुम्ही जेवढं सांगितलं ते काहीही माझं कोण वाया मी जाऊ दिलं, सगळं सांभाळून ठेवलंय. हा भले यश पावले, यश मिळालं देवा मला. काय काय यश मिळालं तुला अर्जुना असं जर विचारलं तर साध्यंत माया निरसली माझी. तुम्ही ते ज्ञान सांगितलं आणि त्या ज्ञानानं एवढा परिणाम केला की साध्यंत माया निरसली. साध्य अंत म्हणजे आधीपासून म्हणजे विषय आणि आश्रय या दोन्हीचाही तुम्ही काय केला? नाश झाला, त्या ज्ञानानं निराश झाला. आज कसं आहे, माझी आनंद सरोवरीची कमळे तैसे तुझे हे डोळे, आपल्या प्रसादाची रावळे जायला की करीती. देवा तुझे डोळे आनंद सरोवरीची कमळे. कमळ कुठं राहत? खडकावर सरोवरात. तर आनंद रूपी सरोवरातले कमळ म्हणजे देवाचे डोळे. सरोवर कशाचं? आनंदाचं. आणि त्याच्यात आलेले कमळ, आणि त्या कमळ म्हणजे देवाचे काय आहेत? डोळे आहेत. असे डोळे आहेत देवा तुझे, तैसे तुझे हे डोळे. आपल्या प्रसादाची रावळे, आणि त्या डोळ्यातून आपल्या कृपेचं ज्याच्यावर तू घर बनवशील, म्हणजे ज्याच्यावर तुझी कृपेची काय पडल? नजर पडल. हा हो तया ये आणि मोहाची भेटी, हे कैसे बाबळा गोठी आबळी गोठी, केवती मृगजळाची वृष्टी वडवा नळेशी. आवो अशी नजर प्रेमानं तुमची ज्याच्यावर पडली, आणि देवा त्याची मोहाची भेट राहील, होईल का पुन्हा? म्हणजे अर्जुनाला याच्यातून एक सांगायचं की तुमचं कृपा दृष्टी माझ्यावर पडली आणि माझ्यातला मोह काय झाला? नष्टो मोह. नष्टो त्याचा काय? नष्ट झाला, तो नाहीसा झाला. तो सकुटुंब गेला. घेऊन ठाऊक आपुला. सगळं कुटुंब म्हणजे सगळा बुडा सगट मोह गेला. मोह राहिले कायशी बाबळी. हीन गोष्ट आहे की देवाची नजर पडली, मोह राहिला. केवती मृगजळाची वृष्टी वडवानळेशी. वडवानळ कुठे राहतो? समुद्रात. आणि ज्या वेळेला तो भडकतो त्यावेळेला अगोदर काय खाऊन टाकतो? समुद्राचं पाणी खाऊन टाकतो. जो वडवानळ समुद्राच्या पाण्याला खातो तो भडकला आणि पेटला. महाराज आणि म्हणले लिजवाय पाणी तर खायला. मग एक करा, त्याच्यावर काय करा? मृगजळाचा पाऊस पाडा. मृगजळाच्या पाण्यानं वडवानळ विजत असतोय का? आणि असं कुठं होत असतंय का? जसं मृगजळाच्या पाण्यानं वडवानळ विझतच नाही, त्याप्रमाणे देवाची नजर पडली त्याच्याजवळ मोह राहतच नाही, होणारच नाही असं. आणि मी तव दातारा हे कृपेची एरी गोनी गाभारा, हेच आहे तारा ब्रह्मानी. माझं कसं आहे देवा? हे दातार असलेल्या भगवंता कृपेची आरी गोनी गाभारा. तुमची जी कृपा आहे त्या कृपेच्या आतल्या घरात जाऊन बसलोय. म्हणजे माझ्या सगळ्या बाजूने कोणाची कृपा आहे? तुमच्या कृपेत बसलोय मी आत जाऊन. आणि आत मस्त चारा खायला लागलोय. चारा इथे शब्द चारा आला. चारा शब्दाचा अर्थ काल झाला ना, सतत. चारा म्हणजे काय? सतत सतत खायलोय. काय? ब्रह्मरस. ब्रह्मरसाचा आनंद. आणि माझा तुझ्या कृपेच्या गाभाऱ्यात. किती अर्जुनाचे शब्द आहेत पहा. देवाच्या कृपेच्या गाभाऱ्यात बसल्याशिवाय ब्रह्मरसाचा आनंद भेटत नाही. कृपा सगळीकडून देवाची कृपा ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला काय मिळतो? आनंद कशाचा घ्यायला मिळतो? ब्रह्मरसाचा. आणि मग ब्रह्मरस ज्यानं घेतला त्याची कोणती पिढा घेई काढा, त्याने पिढा वारेल. त्याने माझा जी मोह जाय हे तर विस्मय काय आहे, तरी उद्धरवलं की तुझे पाय शिवतले आधी. आणि मग माझा मोह गेला त्या तुझ्या कृपा दृष्टीनं. त्यात नवल थोडेसे काही नवल बिवल नाही, कारण तुझी दृष्टीच तेवढी आहे. मोह तिथं राहणार, तिथं काही नवल थोड्याचे काही. तर देवा तुमचे पाय मी शिवले म्हणजे स्पर्श केला आणि उद्धार झाला देवा माझा. आता भवाप्यो हि भूतानाम श्रुतो विस्तरशो मया, तत्व कमल पत्राक्षे महात्मेम पिचाव्ययम. वय कमला यत डोळसा
सूर्यकोटी तेजसा म्या तुझ पासून महेशा परिशिले आजी कमला येत डोळसा. कमळासारखे ज्याचे काय कमळाच्या पानासारखे ज्याचे मोठे मोठे काय आहे डोळे आहेत. मोठे डोळे होते का देवाचे विस्तीर्ण असे आपण नाही पाहिले पण अर्जुन म्हणतो त्या मोठ्या डोळ्याचा असन देव कमला आहे. सूर्यकोटी तेजसा तुझ्या चेहऱ्यावरचं तेज किती आहे तुझी निडळी कोटी चंद्र. तिथं सूर्यकोटी कोटी सूर्याचं एकत्र तेज करावं आणि ते तेवढं तेज तुझ्या काय आहे चेहऱ्यावरच आहे. तेजसा म्या तुझपासून महेशा म्या देवा तुझ्यापासूनच जे आज ऐकलंय काय ऐकलं ये होती जयापरी होती अथवा लया अनदैशनी जाती ते मदपुडा प्रकृती विवंचली देवे. हे जीव मात्र कुठून निर्माण होतात किंवा लयाला कुठं जातात हे सगळं ज्ञान कोणापासून ऐकलं देवा म्या तुझ्यापासून देवानं सांगितलं ना तिथून. आणि माझ्या पुढं तुम्ही सगळी प्रकृतीचं वर्णन केलं याचा सांग वर्णन केलं आणि प्रकृती किरुगाना दिला वरी पुरुषाचाही ठाव दाविला जयाचा महिमा पांघरोनी झाला धडोता विदू. प्रकृतीचा उगाना प्रकृती किर उगाना दिला प्रकृतीचा सगळा हिशोब दिला झाडा दिला म्हणजे सगळी सांगितली प्रकृती. पुरुषाचंही ठिकाण तुम्ही दाखवलं. कोणता पुरुष ज्याचा महिमा पांघरून वेद चांगला धष्टपुष्ट झाला. वेदात कशाचं महत्व सांगितलेलं आहे पुरुषाचंच महत्व सांगितल्याचा धष्टपुष्ट. जे शब्दराशी वाढे जी का धर्मायशा रत्ना ते वेद ते यतीचे प्रभेचे पाय वळगे म्हणून मला ते वर्णन चाललं भगवंताचं. शब्दराशी वाढे जी शब्दराश म्हणजे वेद. वेद जिथं वाढतो आणि ज्याच्यामुळं जगतो जे म्हणजे जगतो जगला जगला वाढला आणि जगला दोन गोष्टी येतं. काही जगले तर वाढत नाही आणि वाढले तर जगत नाही. काही वाढतात इतके वाढतात खूप वाढतात पण जगत नाही. माणसं म्हणतात काय नाव लौकिक झालतो याच पण देवानं काय केलं आयुष्य कमी केलं पुन्हा पाहिजे होतं. वाढतात पण काय होतात जगत नाही. काही जगतात म्हणजे वाढतात म्हणजे असे शरीरानं वाढतात पण कीर्तीनं वाढत. महाराज वांजे आंब्याचं उदाहरण घ्यायचे आपल्या इथं होतं ते वाढला खूप मोठा झाला पण फळ आलं ऐक नाही वाढून काय फायदा आहे. वाढे जे वेद वाढला खूप मोठा वेद खूप मला किती का कधी सृष्टीच्या विस्तार किती तवाचा वेद आणि जगला आणि पुन्हा कीर्ती वेदाची काय झाली वाढली. ज्याच्यामुळं वाढे जे का धर्मायशा रत्ना तेवी किंवा त्या वेदानं धर्मासारख्या रत्नाला जन्म दिला. धर्म कुठं सांगितला वेदात सांगितला. वैराग्य रत्न आहे विवेक रत्न आहे धर्म रत्न आहे आणि हे सगळे रत्नाला जन्म देणारा कोण आहे वेद आहे. वेदातून ते यतीचे प्रभीचे पाय वळख होणे देवा ते तुझ्या या सौंदर्य अशा तेजमय पायाची सेवा केली म्हणून झालं त्याचं ते. महाराज ऐका आपल्याला जर वाढायचं असेल खरं वाढायचं असेल तर काय करावं लागेल वाढायचा प्रयत्न नाही करायचा. कोणाचे पाय धरायचे देवाचे पाय. देवाचे पाय ज्यानं धरले तो ऑटोमॅटिकच काय होत जातो तुका म्हणे येस कीर्ती आणि गान करिता जतन देव जोडी. देव जोडे यश कीर्ती गान जतन करिता काय होतो देव मला ज्याला वाढायचंय देव सखा जरी सगळे काय करतात मग जगाव घे कृपा करी. देव एक देव ज्यानं धरला माऊली ज्ञानोबा नाही वाढले किती वाढले तिन्ही लोकात वाढले पण देवा तुकोबर आहे वाढले कोणामुळं देवामुळं. आपण आपल्या मनानं वाढायचा प्रयत्न केला वाढले तर नाही पण मधातच शाळेत हाणली. आपल्या मनानं वाढू शकत नाही म्हणून असं ते तुझ्या पायाची सेवा केली म्हणून वाढले देवा. ऐसे अगाध महात्मे जे सकळ मार्गे गम्य ते जे स्वात्मानुभव रम्य ते या परी लावले. ऐसे अगाध महात्मे असं तुझं काय महात्मे अगाध आहे महान आहे देवा. जे सकळ मार्गे गम्य सगळ्या मार्गानं गमन करावं
किंवा सगळ्यांनी त्या मार्गाचं गमन करावं असं योग्य असलेलं. सगळ्यांनी कोण्या मार्गाने चालावं तर देवा तुझ्या मार्गानं चालावं, तुझ्या महात्म्याच्या मार्गानं चालावं, जे स्वात्मानुभव रम्य आत्मस्वरूप असलेलं रम्य असलेलं ते याप्रमाणे तुम्हाला ते सगळं दावलं. जैसा केरू फिटली आभाळी दिठी रिगे सूर्य मंडळी का हाते सारोनी बाबुळी जळते गे दिठी केरू फिटली आभाळी. आभाळावरचा कचरा फिटून गेला. कचरा म्हणजे ढग. सगळे ढग काय झाले? निघून गेले. की दृष्टी आपली डायरेक्ट कुठे जाते? सूर्यावर. जोपर्यंत ढग असतात तोपर्यंत वर पाहिलं तर ढग दिसतात का सूर्य दिसतात? मग असं म्हणा ना दिसत नाही तर नाहीच. सूर्य असता तर दिसला नसता का? अरे हे बाबा आपण ढगानं काय केला? ढग बाजूला करायचे. तसं मग एकदा का ढग गेले की नजर डायरेक्ट कशावर पडते? मग सूर्यावर पडते. का हाते सारोनी बाबुळी जळ देखीजे. बाबुळ म्हणजे बाबळीचं झाड. याडे बाबळीचं. बाबुळ म्हणजे शेवाळ. शेवळाच्या खाली पाणीचे. फक्त शेवाळ हाताने काय करायचं? बाबुळी सारावी हाती. जळत असे उदक असे ऐकायचे. जळ देखीजे ना तरी उकलताया सापाचे वेडे जैसे चंदना घेऊ देणे घडे. आता विवशी पळे मग चढे निदान. आता उकलताया सापाचे वेडे उकलोनी. उकलताया सापाचे वेडे. ते चंदन आहे. चंदन शीतलता देतं आणि सापाच्या अंगात विष आहे. आणि ते विष त्याला काय करत राहतं? सतत चालत राहतं. म्हणून तो थंड जागा पाहतो. गिरी सर्प कुठं राहतात? थंड जागेत राहतात. थंड जागा पाहतो. आणि मग सगळ्यात चंदन शीतळ आहे. मग त्या चंदनाच्या बुडाला सर्प काय देतात? चंदनाची गावी सर्पाची वसती. भोगी ते होती द्वीपांत. चंदनाच्या गावात कोण राहतात जास्त? वस्ती म्हणजे राहणे. सर्प राहतात. मग काय करायचं? जर चंदनाला कडकडून आलिंगन द्यायचं असेल तर काय करावं लागेल? आधी साप काढले की चंदनाला आलिंगन देता येतं. उकलताया सापाचे वेडे. सापाचा वेडा उकलला की चंदना खेव देणे घडे. खेव म्हणजे आलिंगन घडत. अथवा विवशी पळे मग चढे निदान हाता. अथवा विवशी म्हणजे मावशी. विवशी म्हणजे सुडेल. धनावर असलेलं धन. त्या धनावर एक तर ते ज्याचं धन पुरून ठेवलं त्याचं जर लेस पाप असलं तर ते त्याच्यावर भूत होतं. ते लय जास्त आसक्ती असेल ना मग साप होतं. आहे का नाही? ते भूत झालं. आणि मग ते धन घ्यायचं असेल तर आधी कोणाला पळवावं लागतं? त्या मावशीला. विवशी पळाली नाही तर धन घेऊ दे नाही. मग ती पळाली की निदान हातात चढे. मग सहजच धन आपल्या काय होतं? हातात येतं. तैशी प्रकृती आड होती ती देवेची सारवणी परवती. मग परतत्व माझे मते शेजार केले तैशी प्रकृती आड होती. जसं चंदनाच्या आड साप होता, सूर्याच्या आड ढग होते, धनाच्या आड ती विवशी होती, तसं तुझ्या माझ्या मधात काय होती? प्रकृती होती. प्रकृती प्रकर्षान कृती इति प्रकृती. प्रकर्षानं जी कृतीशील आहे तिला काय महाराज? तिला माया म्हणतात, तिला अज्ञान म्हणतात, तिला प्रकृती म्हणतात. कितीतरी 9 शब्द आहेत तिला. 9 आणि 9 शब्दाचा अर्थ वेगळा आहे. 9 शब्दाचा अर्थ काय आहे? वेगळा आहे. मला ते पंढरपुरात लिहून घेतलं होतं मी ते चातुर्मासाच्या वेळेस त्यांच्याकडून वाघमारा ते आता सापडलं म्हणून माहिती परत आठवणीत आलं. प्रकृती प्रकर्षानं कृती म्हणून तिचं नाव काय? प्रकृती. प्रकर्षानं कृती करत राहते तिला प्रकृती म्हणतात. चला मग ती आड होती आणि आड असल्यामुळं काय केलं? तिला बाजूला केलं. कोण केलं? देवानंच केलं. देवेची सारवणी परवती. देवानंच माझ्या तुझ्या मधातली ती काय केली? बाजूला केली. तो ज्ञान सांगून तिला बाजूला केलं. आणि मग परत तत्व श्रेष्ठ असलेलं तत्व माझ्या बुद्धीला शेजार केले. शेजार म्हणजे शय्या. माझी बुद्धी त्या शय्येवर जाऊन झोपली. कोण्या? श्रेष्ठ असलेलं ब्रह्म त्या ब्रह्माच्या शय्येवर. म्हणजे आतापर्यंत मी देह म्हणत होतो, आता काय म्हणायला लागलो? मी ब्रह्म आहे. असं म्हणून या विषयीचा मत देवा भरवसा किर झाला जीवा परी आणि काही हवा उपणाला असे. मग या विषयीचा मला आता भरोसा झाला की आता मला काय ती प्रकृती त्या मायेत मी गुंतलो नाही. आता मी देहालाही माझं म्हणणार नाही, मी यांना स्वजनांनाही माझं म्हणणार नाही. याचा मला भरोसा झाला.
की आता पुन्हा कधीच्यांना मी माझं म्हणणार नाही. याच्यातून निघालो बाहेर, हे कळालं. पण दुसरा एक जरा इच्छा प्रकट झाली देवा. आता ते म्हणायचंय परत, इतकं वर्णन केलं देवाचं, काय केलं माझ्याकरता अगोदर, मग इतकं केलंय तर आता इतकं करा. एक ठेवा उपनाला असे, एक इच्छा उत्पन्न झाली देवा. तो भिडा जरी मनोरा हो तरी अनेक आना कावना पुसो जावं, काय तुझं वाचून ठावं जाणत आहो आम्ही. तो भिडा जरी मनोरा हो तर भीड धरू किंवा देवान पहिलं चितकं केलंय, आता पुन्हा हे एक मागायचं, देवाला कित्येक त्रास द्यायचा, अशी भीड धराव. तर मग दुसऱ्या कोणाला विचाराव, आना कावना पुसो जाव, दुसऱ्या कोणाला विचाराव, का विचारू नये. अरे कोणाला विचारणं, काय तुझं वाचून ठावं जाणत आहो आम्ही, तुझ्याशिवाय दुसऱ्या ठिकाण जाणतो का आम्ही. आम्हाला का मसुबा माहितीये, का खंडोबा माहितीये, का देवी माहितीये, का सदुबा माहितीये, का पीर, काय माहितीये आम्हाला. मागणी ते तुझं मागू, जीवभाव लागेल तरी लागो पाया तुमच्या, बस दुसरं कोण आहे आम्हाला. ऐका नाही, तुझं वाचून केशवा, कोणालाही मी जाणत नाही, कोणी मला आवडत नाही. बस तुझ्याशिवाय कोण आहे देवा आम्हाला. मग असं कसं आहे देवा, जळचरू जळाचा भारोदरी, बाळक असताना पाणी उक्रोध करील तरी तयाजीने श्रेय अनुभावासे. अर्जुन म्हणतो देवा जळचर जळाचा भारोदरी, मासे आहेत पाण्यातल्या, आणि त्या पाण्याच्या माशाच्या लक्षात अरे अरे आपण जन्मल्यापासून या पाण्यात राहतो, इथंच घाण करतो, इथंच झोपतो, इथंच खातो, किती दिवसभर या पाण्याला त्रास द्यायचा लोकांच्या घरी. काय मर्यादा आहे का नाही राहण्याला. बरं आपण काही कमवून आणतो का, तिथलंच अन्न खातो, तिथलंच पाण्यात राहतो, राहायला ते. आता बस, आता लय उपकार झाले पाण्याचे, आजपासून आपल्याला पाण्यात नाही राहायचं, आपण आता जाऊन खडकावर घरे बांधू. आणि माश्या आल्या, सगळ्या माशावर आपल्या माळाला आल्या नदीतून, आणि मस्त झोपडे बांधून राहिले. पाहिजे ना देश तुम्ही तिकडे गेल्यावर. जळचर जळाचा आभार धरी, आभार धरला, उपकार मानले. किंवा दुसरं उदाहरण, बाळक स्तन पाणी उपरोधू करी. लहान लेकरू आहे बाळ, 8-10 दिवसाचं 12-1 लेकरू आहे, आणि ते लेकरू जर आईचं स्तनपान करण्याविषयी जर मर्यादा धरायला लागलं तर सांग देवा, तयाजीने श्री हरियान उपावासे, त्याला जगण्याला दुसरा काही उपाय आहे का. मग पाण्यातून मासा बाहेर निघला, कुठं जगणार आहे, काही नाही. त्याला तिथं महाराज आभार धरून चालत नाही. लेकरू आहे त्याला मर्यादा धरून चालत, कारण जगणार कुठे आहे मग ते, मरणला तसं. मनोनी भेड सांकडीनं धरावे, जीवा आवडे ते तुझ पुढा बोलावे, तर राहे म्हणे तले देवे चाड सांगे. मनोनी भेड सांकडे न धरावे, म्हणून आता भिडचं संकट मी धरणार, कारण जगणार जगूच कुठं आता. किती तुम्हाला हाणून दिलं, हाकलून दिलं तरी आम्हाला तुझ्याशिवाय काय नाही, पर्याय नाही, दुसरं काही जाणतच नाही आम्ही. जीवा आवडे ते तुझ पुढा बोलावे. खरं सांगू का देवा, आम्हाला जे आवडतं, काही आवडो आम्हाला, ते कोणा पुढे बोलतो. मला वाईट बी आवडलं ना, ते काय गोष्ट इच्छा वाईट असो का चांगली असो, मागायचीच कोणा पुढं, देवा पुढं. पण आई म्हणून वाईट असू द्या, लोभी इच्छा असू द्या, कामी इच्छा असू द्या, क्रोध, पण कोणा पुढं मागायची, देवा पुढं. बायको पाहिजे, हो, कोणाला मागितली, देवा पुढं. मग काय होतं, ती आई आहे असं निश्चय करायचा की माझी आई आहे आणि आई मला हे पाहिजे. मग काय आई काय करते, लेकराची इच्छा काही राहील हो, लेकराची इच्छा कोणती असेल, पण ती पूर्ण केल्याने याचा फायदा होतो का नाही याचा विचार अगोदर लेकराला कळत नाही. आपली इच्छा, आपण जी इच्छा केली त्यात आपला फायदा आहे का नुकसान आहे, पण ते कळतं कोणाला, आईला. आणि मग आई मला त्याला थोडं रडवेल, काही करेल, पण इच्छा जी अयोग्य आहे ती पूर्ण करणार. इच्छा देवा पुढं करायची, जर पूर्ण झाली नाही तर समजायचं इच्छा आपली कशी होती, आपल्या हिताची नव्हती. निश्चित हे आपल्याला मिळालं असतं तर आपला काय झाला असता, नाश झाला असता. काय झालं असतं बरं, नारदाला तोंड दिलं असतं तर त्याचं दिलं असतं तर एक बायकोसाठीच तर होतं ना. नारदाला राग आला, मारा शाप द्यायला देवालं. देव म्हणले शाप दे, घेऊ दगडा आणताय आईला, चापता आणताय, असं केस लुचत आहे, नाही गेल्यावर आई म्हणते तू काही कर, पण तुझ्या हिताचं नाही ते मी तुला देणार. शापच देऊन टाकला नारदानं, देवान शाप वागला काय. आणि मग पश्चाताप झाला, देवा कुठं चाललो होतो मी, किती वाईट मार्गात चाललो होतो, पण तुम्ही माझी आई असल्यामुळे तुम्ही माझं काय केलं,
रक्षण केलं देवा. जेव्हा आवडे ते इथूच पुढे बोलावे. आमचं असं आहे देवा, जेव्हा जे आवडल ते बोलायचं. कोणा पुढं? या पुढंच बोलायचं. तर राहे म्हणितले देवे. देव म्हणले बस झाला आता अर्जुना, बस झालं. 10 वाजले काय? बस झाले कस काय म्हणले? राहू दे कस काय म्हणले? आता तिथला टाइम झाला असेल ना. तर राहे म्हणितले. आता राहू दे हे सगळं बोलणं. साड सांगे तुझी इच्छा काय ती सांग. कारण देवाच्या लक्षात आला आता इतकं लांबून परगाना पांगवायला तर कशासाठी? फक्त विचारायसाठी. आता साड इच्छा सांग काय तर जाऊ दे. आता एवमेत यथार्थत्व आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमेश्वरम पुरुषोत्तम. मग बोलला तो कीर्ती म्हणे तुम्ही केली जे गोठी या प्रतितीची दिची निवाडी माझी. मग बोलला कीर्ती. मग अर्जुन म्हणला देवा तुम्ही केली जे गोठी, तुम्ही जे मागे ज्ञानाच्या गोष्टी मला सांगितल्या त्या ज्ञानानं काय झालं? प्रतितीची दिची माझ्या बुद्धीची डोळे शांत झाले. माझं मन आता काय झालं? शांत झालं. आता दयाचे निसंकल्पे हे लोक परंपरा होय हरपे. दया ठाया ते आपण पे मी ऐसे मनसी. आता काय इच्छा सांग म्हणले देव. लगेच अर्जुनाने सुरुवात केली. जयाचे निसंकल्पे ज्याच्या जवळ संकल्प झाल्यावर हे लोक परंपरा, लोकाचा ओघ वाढणं होय आणि हरपे. ज्याच्या संकल्पातून होतं आणि त्याच्याच संकल्पातून पुन्हा काय होतं? हरपतं. त्याचा संकल्प झाला निर्माण व्हावं, निर्माण होतं. त्याचा संकल्प झाला ना यश व्हावं ना नाशही होतो. असं दयात आहे ते आपण ज्या ठिकाणाला तू मी म्हणतो की माझं मूळ स्वरूप ते मी तो आहे असं म्हणतो ते मुद्दल रूप तुझे जेथून ये द्विभुजे आणि चतुर्भुजे सुर कार्याचे नि व्याजे घेऊ यशी. ते मुद्दल रूप तुझे. मुद्दल म्हणजे मूळ. हे कृष्ण राम विठ्ठल हे नाही, मूळ रूप. ज्या ठिकाणाहून 2 हाताचा होऊन येतो, 4 हाताचा होऊन येतो, देवाचं कार्य करण्याकरता सुर कार्याचे नि व्याजे. व्याज म्हणजे निमित्त. रूप दाखविले आता सहस्त्रभुजाच्या मंडिता. सहस्त्रभुजाच्या मंडिता. ते रूप काय कर तुझं? दाखव. घेऊ येशी. देवाच्या कार्याच्या निमित्तानं तू काय करतो? अनेक रूप घेऊन येतो. पै जळशयनाची अवगणिया का मत्स्य कुर्म या मिरवणिया खेळू सरलिया तो गुनिया 60 जल. जळशयनाची अवगणिया. जलशयन जलावर काय करतोय? शयन करणाऱ्या. अवगणिया म्हणजे सोंग. त्या ठिकाणाहून जे सोंग. मग कोणते सोंग? मत्स्य मासा होतो, कासव होतो, सोंगे येणे अवघी पांडुरंगे. या मिरवणिया हे सोंग मिरवतो. आणि खेळू सरलिया खेळ काय झाला? संपला. की तू गुनिया 60 जेत. ज्या ठिकाणी तू ते साठवतोस गुनिया म्हणजे गारुडी. गारुडी काय म्हणलं की कारण गारुडी काय बदलतो? सोंग बदलतो. तसा असलेला तू उपनिषदे जे गाती योगी हृदय रिगोनी पाहती तया ते संकाती काती. उपनिषद वेद उपनिषद ज्या स्वरूपाचं काय करतात? गायन करतात, वर्णन करतात. योगी ज्यांना आपल्या हृदयामध्ये धरून आहे, साठवून ठेवलंय, ज्याला सनकाधिक मिठी मारून घट्ट बसलेले आहेत. ऐशी आघात जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे ते देखावा चित्त माझे उतावीळ देवा. ऐशी आघात जे तुझे. असं आघात असलेलं मोठं असलेलं जे विश्वरूप आहे काढी ऐकिजे. आम्ही आमच्या कानानं काय केलं? पाहिलं नाही अजून, कानानं ऐकलं, पण आता ते डोळ्यानं पाहावं. असं हे पाहण्याकरता माझं चित्त आता उतावीळ झालंय. आता मला ते पाहिल्याशिवाय जमत. लवकर दाखव देवा. देवे फेडून या संकट लोभे कुशली जरी चाड तर ह्याची एक वाढ आरती जी मग देवा फेडून या संकट. देवा तुम्ही म्हणले होते ना माग काय की अर्जुना ते आता ते राहू दे तुझं बोलणं आणि इच्छा सांग म्हणले ना. आता देव काय तो राहे म्हणितले देवे चाड सांगे तुझी इच्छा काय आहे ती सांग. आणि असं म्हणले होते ना देवा. मग हो तर मग हे माझं एवढं संकट आता दूर करा. तुम्ही म्हणले सांग ना. धरलं बो अर्जुनानं तितकंच धरलं. पाहुणा सहज म्हणला होता काही अडचण पडी तर 1,00,000-2 लाख नाही आपल्या कोण दुसऱ्या दिवशी. हो लगेच जमतच नाही. असंच होतं महाराज. कधी तसा प्रसंग होतो पण कधी आवरावं काय काय असंच होतं. त्या दिवशी तसंच झालं. एका माणसाकडे गेलो. मोठा माणूस आहे. चहा पाणी ते झाली मस्त बसलो आणि निघाला.
आपल्या भगवान बाबाच्या मंदिराचा विषय ते म्हणजे महाराज त्याचं काय हो तुम्ही सांगायचं एखादं काम असलं ना सांगा ना 4-5 लाख कधी घेतो मी आता मला वाटू लागला आता दे रे म्हणलं ह्यो म्हणलं लगेच देव देतो म्हणलं की पुढचं कोण सांगितलंय बोलताना गप्पाला मोठे हाणतात लोक पण देता म्हणले पण मग तसं होतं आहे का नाही तर अर्जुनानं लगेच धरलं बुवा चहाचा कप पण खाली नाही हो त्याला तू म्हणला ना की इच्छा सांग बस माझं संकट तेवढं फेडा टाक तो लोभ हे पुसली जरी चाल तू लोभान म्हणला ना की अर्जुना तर तुझी इच्छा सांग मला तो पुसलं ना तो विचारली माझी इच्छा आता यानं कधी विचारली बळत जाऊन त्याला पण पा कसं धरलं पुसली तो विचारलं मला माझी इच्छा तरी ह्याची एक वाढ आरतीची मत हीच एक माझी इच्छा आहे ही पूर्ण कर काय तुझे विश्वरूप आगवे माझी यदी तुझी गोचर व्हावे ऐशी थोरा सजीवे बांधून तुझे विश्वरूप माझी यदी तुझी गोचर व्हावे तुझं ते विश्वरूप माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसावं काय व्हावं स्पष्ट दिसावं अशी आस अशी आशा माझ्या जीवामध्ये मी बांधून आहे मन्यसे यदि तच्छक्यम मया दृष्टमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम परे अनेक एक चारंगी तुझं विश्वरूपात ये देखावया लागी वय माझी योग्यता माझी अंगी असे की नाही पण एक देवा थांब लगेच नको दाखवू अगोदर एक ऐकून घे काय ते विश्वरूप पाहण्याची लायकी माझ्यात आहे का नाही कारण विश्वरूप पाहायला काय लागल योग्यता लागल ना ती योग्यता माझ्यामध्ये आहे की नाही ते आपले आपण मी नेणे कदाचित देव असं म्हणतील आहे तुझी योग्यता तुला माहित मला काय माहित आपल्या जवळ आता एखाद्या दुकानावर आपण गेलो आणि म्हणलो का मला वस्तू मोबाईल घ्यायचा पण माझ्याजवळ पैसे इतके आहेत का नाही ते सांगा तुम्ही दुकानदार काय म्हणेल माझ्याजवळ इतकं माझी लायकी आहे का नाही 10,000चा मोबाईल घ्यायची तुम्ही सांगा तू काय म्हणन तू लायकी पाहून ये बाबा मला काय माहिती तुझी लायकी आहे म्हणून नाही कशावर म्हणून तसं अर्जुन म्हणतो तेव्हा माझी ती योग्यता आहे का नाही ते तुम्ही पहा मग कदाचित भगवंत म्हणतील तू पाय मी कसं काय पाहू लगेच अर्जुनाला सांगितलं नाही हे आपले आपण मी नेणे हे माझं मला कळत की माझी योग्यता आहे का नाही हे मला कळत नाही ते का नेणसी जरी देव म्हणे आणि देव पुन्हा म्हणतील तुला कसं काय कळत नाही बा तुला कळायला पाहिजे ना तुला असं जर म्हणतील तर आधीच सांगून टाकलं तरी सरोगो काय जाणे निदान रोगाचे रोग्याला इतकं कळतंय तू खायला तो रोग कोणता तो कशामुळे झाला आणि त्याच्यावर औषधी काय निदान काय हे कळतं का तो फक्त म्हणतो मला डॉक्टर म्हणतो कसं व्हायलाय तो म्हणतो कसकानू व्हायलंय अरे कसकानू काय व्हायले कसकानू व्हायले मग तू काय व्हायलं कारण रोगी आहे रोग्याला थोडं कळत असतं कळायला असतं तो डॉक्टरकडे काय गेला असता रोगी काय निदान जाणतो का रोगाचं आणि जी आरतीची येणी पडी बरे आरतू आपली ठाकी पै विसरे त्याचा तानेला म्हणे ना पुरे समुद्र मत आणि खरा असं आहे महाराज आरतीची येणी पडी बरे इच्छा जर जोरात निर्माण झाली तर त्या इच्छेच्या जोरात तो इच्छाधारी आपली योग्यता विसरून जातो की आपल्याला ते योग्य आहे का मिळतंय का नाही का अशी योग्यता काय होतो किंवा किती घ्यायला पाहिजे इच्छा धरायला पाहिजे पण आपल्या इच्छा ती धरायला पाहिजे ना लक्षात आलं का माणसाला दुःख इच्छेत होतं हे खरं आहे पण सहसा असं आहे महाराज की आपल्याला सामान्य इच्छेत सामान्य एवढं दुःख होत नाही लक्षात येते का दुःख इच्छा कोणती असो दुःखच होणार पण आपल्या इच्छा कशा आहेत आपली मर्यादा कमी आणि इच्छा जास्त आहे मर्यादा कमी अर्जुनानं एकच ववी कौरवाकरता वापरली एकदम आपल्या जीवनाला फिट बसते काय बहुत करोनी कौरव हे आतून स्वभाव वाटिवे विन हाव बांधिती झुंजी वाटिवे विन म्हणजे योग्य ते वाचून हाव धरतात युद्धाची हाव धरतात पण त्यांची खरी काय नाही योग्यता नाही झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामी धीर नवती परत योग्य ते वाचून आपले पाहणं कोणाचा बंगला पाहिला की आपल्याला लगेच हाव काय याची होती पण त्याची योग्यता काय आपली योग्यता काय नोकरीची हाव धरली पण शिक्षणच नाही काही माणसं इतके येतं एक माणूस कीर्तनाला आला बरं का मी त्या गावात भागवताल होतो आला काय बरोबर गाडीत बसून
आम्ही औरंगाबादला कीर्तनाला गेलो. कीर्तनाला तिथे गेलो होतो. ज्याच्या घरी जेव्हा गेलो तो आता तो सभापती, म्हणजे ज्याच्याकडे होतं ते नियोजन कार्यक्रमाचं ते यजमान ते होते ना, तो सभापती. आता त्यानं काय केलं, तो सभापती म्हणल्यावर त्याने बरेचसे 9-10 जण त्याच्या लेवलचे जेवायला सांगितले. गेला त्या आता मोठं घर, मोठ्या खुर्च्या बिरच्या सगळं होतं. ते नरम नरम काय होतं बसायला ते जे असेल ते सोफा काय म्हणते त्याचे, हो सगळ्यात मोठा ताट. परत गेलो, पायगी धुतली. आता पाय धुवायची गरज नाही, पण धुवावं लागतात म्हणे. धुतले पायगी, बसलो. तो आला मागून माझ्या पाय धुवून, फरशी होती खाली, तो बसला खाली फरशीवर. डायरेक्ट कशावर बसला, फरशीवर. होता. मला वाटलं सगळ्यांना फरशीवर बसलाय, सगळे बसलेले. म्हणलं मी असं कुणाला उठा वर बसा. पण तो माणूस आला म्हणे, हो खाली काऊन बसले तुम्ही, वर बसा ना. तो म्हणला आपली लायकीच नाही बा, एवढ्या याच्यावर बसायची आपली, अरे या फरशीवर बसायची आमची लायकी नाही म्हणे. आमच्या घरात पोत्रा फिरवलेला आहे. आमचं गरिबीचं काम आहे, आपली काय नाही. बापा केवढं घर तुमचं मिळवलेलं आणलंच कुणी कुणाकडून, पण खरं होतं त्याच. आपली लायकी नाही, कशाला बसायची आपली राजाराम तशीच वाचून. हो आपली काय नाही, योग्यताच नाही. आणि मला मग वाटून आम्ही रात्री चालू, आम्हाला 4 वाजले त्या गावात वापस आलो. वाटून विषयी काय कशी वागत आहोत तुम्ही, बसायचं मस्त वाजनात, बिस्लऱ्या आणल्या, पाणी बिणी प्यायचं. तो म्हणला महाराज तसं नाही, त्याच्यावर बसलं का मग घरी तसं आहे असावं वाटत आहे. घरी गेलं की मग आपली गाठी ठेवत ती म्हणे. बाबा आले ना तुमच्या घरी झोपायला गादी दाखवली म्हणजे आपल्याला गादी सवत नाही बा. हो मला काय विचारधारा आहे, फक्त विचाराचा परिणाम कशाचा आहे. विचाराचा भिकारी जो असला तो कशाचा आहे, काही करणार. आपल्या घरी दूध नाही, दुधाची इच्छाच करायची. कशाला करायची, काय करायचं मला. वृंदावनचे एक संत असे ते खडेवा असो काय असो, ते झोपला वृंदावनमध्ये जमीन, त्याच्या अंगाला सगळे ते हे पडले असे घटे, खड्यावर झोपू. मग त्याला एकाने विचारलं, का बाबा तुम्ही हे घ्या ना असे काहीतरी खाली टाकायला. ते म्हणले इथं जर चटई टाकली ती शरीराला सवय लागल, आणि जर सवय लागली तर मी कुठं तीर्थयात्रेला गेलो तो कुठं वागू बोजा. म्हणून आपलं जमिनीवर झोपायचं, काय नाही त्याची शरीराला काय नाही, जशी सवय लागली तशी. खडे टाकून झोपत होते गाडीवर, काऊन उद्या आपल्या तुरुंगात जायचं. हा ना, मग काय असं आपलं आरती इच्छेच्या जोरावर मग आपली योग्यता काय होऊन जातो, माणूस विसरून जातो. म्हणजे अर्जुनाला हे सांगायचं की मी इच्छा धरली, पण मग योग्यता आहे का नाही पाहायची हे विसरलो. एवढं मोठं रूप दाखवा म्हणावले, पण माझी काय, मला योग्यतेत जर इच्छा असतील तर दुःखच नाही संसारात. चला आपल्या लायकीची इच्छा ठेवल्यानं काय दुःख आहे मग. आपली लायकी जेवढी थोडी, आपल्याकडे 30 रुपये मीटरचा कपडा घालायचा सवय आहे ना, 25चा आणायचा. आपलं 30ची लायकी आहे ना, कितीचा आणायचा, 25चा आणला. काय टेन्शन आहे आपल्याला. तसं नाही, आपल्याजवळ 30ची लायकी आहे ना, आपल्याला घालायचा 130चा. 100साठी धावपळ आहे आपली. अरे नाही ना आपली लायकी, जसं घर आहे तसं. लोक म्हणते काय बाबा हे घर असं, चांगले माणूस आल्यावर काय म्हणी, चांगला काय म्हणी, राहू नको, जाय कुठे बी चांगल्या. आपलं एखादा आला ना, बाबा आपण माळदात आहे, अशा पडक्या घरात अशा झोपत नाही, त्या झोपड्या फोपड्यात आपण झोपत नाही तर तुला बाळा करतो बंगल्यात जाय. झोपणं कुठं झोपायचं, तर त्याला गरज असली ना, त्याची कुठं ओळख नसली तर तो झोपड्यात नाही, कुठंही झोपत. आणि त्याला असली सुविधा तर तो त्याचा काय होईल, काही नाही महाराज. याच्यातच जीवन गेलं आपलं. याला बरं वाटावं आणि त्याला बरं वाटावं, पण त्याला बरं वाटणं तर आपला नाश व्हायला याचं काय, आपला नाश व्हायला ना. आणि खरंच व्हायला महाराज. हे चेष्टा नाही, विनोद नाही, टाइमपास नाही, 11 वाजवायचे नाही, 10 वाजवायचे नाही, टाइमपासच नाही. ही काय वस्तुस्थिती, काय लोक महाराज काय इकडे बा तुम्ही. नाही ना आपली योग्यता नाहीच आहे तेवढ्या, बस तेवढ्यातच काय म्हणतात मग. आहे संसारात लोक अशी आहे, अजिबात नाही. आहे तेवढ्यात आनंदी आनंदी पैशाची हवे, चित्ती असू द्यावे समाधान, काही नाही बस. पण आपल्याला ते ज्यानं पैसे आवले केले तसंच करत राहायचं आहे. मग कुठून धावपळत महाराज होणार नाही. सर्व काय झालं, काहीचा ताण नेला म्हणे ना पुरे मग समुद्र. मग एखाद्याला खूपच ताण लागली तर पाणी प्याला ना गिलासभर. अरे गिलासभर पुरतो का मला, जग भरून आणला, जगभर पुरत नाही, हांडा आणला पुरत नाही. ज्याला तर इच्छा वाढली त्याला समुद्रही पुरत नाही माऊली म्हणतात. त्याला काय वाटतंय, मला समुद्रही कमीच पडतो का, कारण त्याला तहान लागलेली आहे जास्त. तशी आपल्याला काय लागली, आपल्याला काही दिलं तरी, समुद्र दिला तरी काय पडणार आहे, कमीच पडणार आहे.
ऐसा सचाडाची भुली न सांभाळावे समस्या पुली या लागी योग्यता जीव माऊली बालकाची जाणे या ऐशा सचाडाची भुली अशा इच्छेच्या भुलीनं भूल कशाची आहे इच्छेच्या भुलीनं न सांभाळावे समस्या पुढे आपली योग्यता सांभाळल्या जात नाही या लागी योग्यता जीवी माऊली बालकाची पण आपल्या लेकरात किती योग्यता आहे आईला कळतं ना अर्जुन म्हणतो लेकराला नाही कळत आपली काय योग्यता आहे पण ती योग्यता कोणाला कळते आईला कळते तयापरी श्री जनार्दना विचार जो माझी संभावना मग विश्वरूप दर्शना उपक्रम कीजे त्याप्रमाणे देवा आईला जशी मुलाची योग्यता जाणते त्याप्रमाणे देवा विचार जो माझी संभावना माझी योग्यतेचा तुम्ही विचार करा माझी योग्यता आहे का नाही आणि योग्यता जर असेल तर विश्वरूप धावायला सुरुवात करा तरी आईशी ते कृपा करा यरवी नव्हे हे मना अवधारा वाया पंचमाला पे बजिरा सुख केवती देणे तरी आईशी कृपा करा योग्यता असेल तर विश्वरूप धावण्याची कृपा करा नसेल योग्यता यरवी नव्हे माझी योग्यता नसेल हे मना नव्हे हे म्हणा तुम्ही काय म्हणा तुझी काय नाही बाबा ती पाहायची नाही म्हणा ऐका देवा आणि योग्यता नसेल तर दाखवू नका अजून तर योग्यता नसेल तर नाही म्हणा मला काय करा दाखवू नका का वाया पंचमाला पे बधिरा सुख घेऊ ते देणे लता मंगेशकरचं गायन बाहेर ठेवलंय काय काय सुख आहे का भेटणार आहे का त्याला पंचम स्वरात गायन चाललंय आलाप घेणं चाललंय कितव्या स्वरात गायनातला पंचम स्वर आणि पुढं कोण बसविलंय गायन ऋषिकेशा बहिर्या पुढे ऋषिकेशा गायन करा काय फायदा आहे त्याच्या पुढे गायन करून काही फायदा नाही तसं मला जर त्याची योग्यता नसेल तर दाखवून तुमचाही फायदा होणार नाही तरी याची ते कृपा करा यरवी एकले बापियाची तृषे मेघ जगापुरते काय न वर्षे परी जाहली वृष्टी उपके जरी खडकी होय बरं योग्यता नसेल तर मिळूनही फायदा होत नाही लायकी नसेल आपली ते मिळूनही काय होत नाही फायदा होत नाही ये रवी एक येले बापियाचे तृषे बापिया म्हणजे कोण ते चकोर तो चकोर खरा मेघ पाऊस पडतो तो कोणा करता चकोरा करता पण इतका पडतो की जगाला पूर्णता करतो सगळ्या जगाची तृप्ती करतो आता पाऊस पडला तर सगळ्या जगाला काय होतो आनंद होतो सगळ्या जगाला काय मिळतो त्याचा आनंद मिळतो सगळीकडं होत पण तोच पाऊस जर खडकावर पडला तर खडकावर पाऊस पडत नाही का पडून फायदा होत नाही आगी माझी विरिले काय फायदा आहे महाराज गेलं फुकट गेलं खडकी 10 दिवशी जरी खडकी होय पाऊस पडला खडकावर काय फायदा होणार आहे काही फायदा धन तर निघणारच नाही पण ते ओलेपणा किती टाइम राहणार आहे पाऊस पडतोच संपलं चकोरा चंद्रामृत फावले येरानोनी आणवा होनी काय वारिले परी डोळ्याविन पाहाले वाया जाय चकोरा चंद्रामृत फावले चकोरा करता चंद्रामृत मिळालं चंद्राचं अमृत चंद्र निघला की त्याच्यातून काय निघतं अमृत निघतं ते चंद्राला मिळालं आणि चंद्र आपल्याला म्हणला का तुम्हाला बाजूला रे तुम्हाला नाही अमृत तुम्ही हे घेऊ नका असं म्हणला कधी पण घेता येत नाही आपल्याला आपली लायकी नाही ते अमृत घेण्याची आपली योग्यता नाही डोळ्याविन पाहिले वाया जाय उजेड नाही डोळे नाही काय फायदा आहे फुकट जात मग आपल्याला योग्य आधी मिळावं का आधी कळावं कारण न कळता मिळालं तर काय होतं ते मग फुकट जात म्हणून विश्वरूप तू सहसा दाविशी की राहा भरवसा काजे कडाला आणि गहिंसा माझी नित्य नवा तू म्हणून विश्वरूप तू दावणारच द्यावा याच्यात आम्हाला संशय नाही मी दावा म्हणल्यावर तू विश्वरूप काय करणार आमचा भरोसा आहे दाविशी की राहा भरवसा तू 100% विश्वरूप धावणार का काजे कडाडा आणि गहिंसा माझी नित्य नवा कडाडा म्हणजे काम करणाऱ्यामध्ये तत्पर एकदम काम करणारा भक्ताची इच्छा तू कशी पूर्ण करतो इच्छा होणं आणि इच्छा पूर्ण करणं होय भक्ती केला तैसा बरं गहिंसा म्हणजे विचार न करता काम करतो
बाई आपली आपण करावं का, आपली लाज जाईल, असं काय नाही. हा केस उडी घालून या लगेच हे आणि नित्य नवा. पुन्हा असा जुना नाही तू आता की माग करीत होता भक्ताईचे काम आता नाही करीत, असं नाही. नित्य नवा आहे तू. आणि पुन्हा देणं कसं आहे तुझं, त्याचं वर्णन करतोय. तुझे अवतारे जाणू स्वतंत्र, देताना मनसी पात्रा पात्र, जे कैवल्य आहे शे पवित्र, कैवल्य आहे शे पवित्र, जे वैरी आई दिलेले तुझे अवतारे जाणू स्वतंत्र. तुझं तू उदार आहे. आणि पुन्हा उदार कसा आहे, स्वतंत्र उदार आहे. आता काय काय माणसं उदार आहेत पण मग ते तिला विचार लागेल बुवा, तसा उदार नाही तू. कसा आहे, स्वतंत्र आहे. पुन्हा द्यायला लागला की पुढचा योग्य आहे का अयोग्य आहे, पात्र अपात्र, म्हणजे योग्य आणि अयोग्य असंही काही पाहत नाही. अरे कैवल्यासारखी वस्तू तो वैर्याला दिली, मुक्त केला मामा कंस महादोषी, बाळा हत्याराशी पात्र. वैर्याला काय दिला, मोक्ष देऊन टाकला कैवल्य बुवा. तो मोक्ष दुराराध देऊ किर होय, परी तोही आराधी तुझे पाय, म्हणून धाडशी तेत जाय पायको जायचा. मोक्ष दुराराध देऊ किर होय. मोक्ष मिळवणं कठीण आहे की, इतकं सोपं आहे काय मोक्ष मिळवणं. मोक्ष कठीण आहे मिळवणं, पण एवढा कठीण असलेला मोक्ष तुझ्या पायाची सेवा करतोय, आराधना करतोय. पायाची सेवा कोणाच्या, तुझ्या. आणि तू म्हणशील तिथं जातोय. देवानं सांगितलं मोक्षाला, हे पापी आहे, महापापी आहे, जाय त्याच्याजवळ. मोक्ष कधीच म्हणत नाही बा तू पापी आहे, पाप्याला मोक्ष मिळत नाही, अजिबात नाही. देव म्हणेल तिथं मोक्ष गपचिप काय होतो, पायीकू जायचा. सेवक आहे ना, सेवक जसा मालकाचा जसा नीट निघतो तसा मोक्ष काय होतो, मोक्षा माधुरी कामारी होय सांगू तैशी तुका काय म्हणे. मग तो सांगितलं वेश्येला जायचं मोक्ष मिळवायचं तर काय मिळतो, मोक्ष मिळतो. आता सांगितलं तिथं जातो. त्वा संकाधिकाचे निमाने, सायुज्य सौरसूती दला पुतने, जे विषयाचे निस्तनपाने मारवाडी. देवा तू किती उदार आहे. संकाधिकाच्या बरोबरीनं सायुज्य नावाचा मोक्ष दिला. कुणाला, ती कशाला आली होती, ती याला पायाला आली होती. तिनं याला कडी आणली होती, पुन्हा चेन आणली होती, पुन्हा कमराचा इकडे पायाला येतात ना झाल्यावर. 5व्या दिवशी आली होती पायाला मानस ती. 5व्या दिवशी पायाला आली का महाराजची विषाचे निस्तनपाने मारू आली. स्तनात विष घेऊन याला माराय आली. सगळं आणलं होतं पण ते अंगावर घालायच्या आधी तीच मेली. अरे ती आलेली पुतना तिला मोक्षच देऊन टाकला वय बाबानं. हगाराज सुये यागाचे सभासदी, देखदा त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्ते जिलासी. हगाराज सुये यागाचे, राजसूय यज्ञाच्या सभासदपदी, सभासदी सभेमध्ये राजसूय यज्ञाची काय भरलेली होती, सभा. आणि चालला होता विचार, कामाची वाटणी, हे ते सगळं असं. देखता त्रिभुवनाची मांदी, त्रिभुवनाच्या मांदी देखता म्हणजे समोर. आणि किती लोक आहे समोर, 9-10 लोक नाही, 3 लोकातले योद्धे, राजे, सभा भरलेली. मांदी म्हणजे समुदाय, 3 लोकातला सगळ्याचा समुदाय. अशाच्या देखता कैसा कशा प्रकारे शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी. तेव्हा एवढ्या मोठ्या तिथं सभेत 3 लोकांचे राजे बसलेले, आणि एवढ्या सभेत 100 शिव्या दिल्या बुवा तुला. निस्तेज केलं, निस्तेज म्हणजे अपमानित. निस्तेज केलं याचा अर्थ काय, अपमानित. महाराज किती शिव्या दिल्या शिशुपाळानं, 100 शिव्या दिल्या, 100. निस्तेजिलाशी ऐसे अपराध या शिशुपाळा. आपण पे ठाव दिदला गोपाळा, आणि उत्तान चरणाची आवाळा. काय द्रौपदी चाल का ऐसा ऐशी अपराध या शिशुपाळा. एवढे अपराध केले बा कोण, शिशुपाळानं. मला देव 100 शिव्या वस्तू काहीच नाही म्हणले बरं. आपण 1 गुन्हा केला, 2 गुन्हे केले, 4 गुन्हे केले, 10 गुन्हे केले, आणि आपल्याला त्याचा दंडच मिळालं, शिक्षा. लय आनंदित होतो आपण. कोणालाच नाही अशी हात सफाई आपली की कोणालाच काय लागू देत नाही, मेळ लागू देत नाही. असं म्हणूच नका, कोणालाच मेळ नाही. कदाचित आपले गुन्हे मोजायलाच कोण आले आले पाहायला वाट 100 कधी होते. आणि ज्या दिवशी शेवटचा गुन्हा होईल त्या दिवशी मग एक क्षणही काय लागत नाही. मग मात्र सुदर्शन लगेच तात्काळ
ज्यावेळेस शिशुपाल शादेला ते कोणीच नाही उठलं, पण भीमदादा गादाच उचलली. देवा सोडावा म्हणे येतो, हाणतोच म्हणे टाळक. देवा शिवाय द्या. देवाने इशारा केला म्हणे भीमा जराच होता, मी तीच वाट पाहिली, पण होऊ दे ना सर, थांब ना. लोक म्हणले अरे 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 काय कृष्ण ताकदवाने, म्हणले चर्चा लोकांची, हे बड बड शिव्या द्यायला ते दिसतोच. लोक म्हणजे आम्ही तर लयच ऐकत होतो, यानं पुतना मारली, कर्ण मारलं, त्यानं मारलं, लयच मोठा, लयच यावदायन, लयच यावदायन, हे तर गप काय खायला. जेव्हा सुदर्शन सुटलं महाराज, तेव्हा सगळ्याच्या अंगाचा थरकाप उडाला भाऊ. एका क्षणातच शिरधाडापासून काय केलं, वेगळं केलं. पण इतके अपराध केले महाराज त्यानं, इतके अपराध केले. पण अशा अपराधी शिशुपाळाला आपण पेठ हवं तिथे लागवा पाळा, आपल्या जवळ महाराज जागा दिली, म्हणजे मोक्ष दिला, त्याला मोक्ष दिला. आणि उत्तानचरणाची या बाळा काय ध्रुपदी चाल, उत्तानचरण, उत्तानपाद नावाचा राजा, त्याला उत्तानपाद न म्हणता माऊलीने पाद शब्द न वापरता कोणता वापरलाय, चरण वापरला. उत्तानचरण, उत्तानपादाचं ते लेकरू ध्रुव, ते काय ध्रुव पदासाठी थोडं झालं होतं. ध्रुव आढळपद मिळवायला आलतं का, नाही. ते कशाला आलतं वनात, तो वना आला याची लागी, जे बैसावे पिते याचे उत्संगी. फक्त बापाच्या मांडीवर बसायला जागा मिळाली एवढ्या करता तो आलता. की चितकी तो चंद्र सूर्याधिका परिस जगे श्लाघ भू केला. राज असा आढळ बनविला तो चंद्र सूर्यासारखा, आढळपदी बाळ बैसविला धुरू, क्षीराचा सागरू. ऐशा वनवाशया सकळा, यथा तू एकची तू धसाळा, पुत्र आळविता आजा मिळा आपण पेदेशी. ऐशा वनवाशया सकळा, अशा सगळ्या वनवासी, वनवासी शब्द वापरलाय. वनवासी काय, तुझ्यापासून दूर गेलेली, जे त्याच्यापासून दूर गेले ते काय येतं, कोण मालक द्यायचा. वनवासी आहेत आपण सगळे, नाही नाही मला माय येन, बाप येन, भाऊ येन, मी काय वनवासी आहे, तुला कळल भाऊ, माता पिता बंधू बहीण. तिथं वनवासीचे, मी तव जळत असे स्मशानी अग्नी सवे वनवासी आहे. महाराज कसं होत असं मध्ये बड बड पेटून देते तर मागणी घेते तर त्यानं म्हणावं एका दिवशी येऊ द्या रे मला थांबा दर्शी. कोण राहतय, कोण राहतय. एक जण मला थांबायचं लाकूड फाकूड पडल, चाल मला आंघोळ करून भाकरी खाऊन येऊ मग. काही काही म्हणतात ना, जळाल नाही, जळाल नाही, जळाल काय करता महाराज, अवघडे. वनवासी या असे वनवासी सगळे देवता तुची, पण तू एक असा आहे की अविचारी देणार आहे बा, भरपूर देतो, विचार नाही करत देतानी. पुत्र आळविता आजा मिळा. अरे त्या आजा मिळा कोणाची आठवण केली होती, कोणाची केली होती महाराज. पण त्याच्या निमित्तानं ते नारायण म्हणला तू आपलं स्वरूप त्याला देऊन टाकलं, म्हणजे मोक्षच दिला त्याला, मोक्ष देऊन टाकला. पुत्राच्या स्मरे नारायण, पुत्र लोभे नष्ट, स्मरे म्हणे नारायण, यासाठी विमान पाठ, विमान पाठवलं बा त्याच्याकरता. आता पुढे काही उदाहरणं दिलीत. जेणेवरी हानी तलाशी पांपरा, तयाचा चरणुमा अशी दातारा, आधुनी वैर्याच्या कलेवरा विसंबशिना. जेणेवरी हानी तलाशी पांपरा, लातच मारली छाताराज्यानं. कोण, लातच मारली ना, पण दिवशीच पाहिलं ना, लात आणली. पण मला देव त्याच्या चरणाची मुद्रा आजूक छातीवर काय करून येतं, धरून येतं. आधुनी वैर्याच्या कलेवरा विसंबशिना. अरे शत्रूच कलेवर म्हणजे शरीर आज त्याला विसरत नाही. म्हणजे ते शंकासूर मारला समुद्रात जाऊन, आणि त्या शंकासुराला मारल्यावर देवाला वाटलं अरे अरे याला उगच मारले, बिचारा समुद्रात राहत होतं, कोणाला त्रास देत नव्हतं. ते गुरुपुत्र आणाय गेले त्यावेळेस. मग तो पोरगा तर समुद्राला विचारलं बुवा तो आहे का, समुद्राने याला असं माहित झालं देवाला. तर समुद्र म्हणे माझ्यात नाही, पण माझ्यात एक राक्षस राहतोय शंकासूर, त्यानं आणला असला तर पा गेले भगवंत. विचारलंच नाही तो आणला का काही, गेले त्याला डायरेक्ट काय केलं, मारलं. मारल्यावर ते शंकास मेलं, त्या जोड पोरगा नाही. अरे 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 देवाच्या लक्षात आलं याला पुन्हा विचारायला पाहिजे होतं. हे विचार काय नुसतं समुद्राच्या आत बसलेलो होतो, त्याला विचारलं नाही, डायरेक्ट येऊन मारलो, चूक झाली. मग पण आता काय करावं, म्हणून तो शंकासूर शंकाच्या रूपाने देवानं हातात धरला. शंकासूर शंख, त्याचं प्रेत आजूक माऊली म्हणतात, आजूक काय करायला लागला तो, त्याच्या हाडाचा तो शंख म्हणून देवानं काय केला, त्याला इतकी योग्यता देऊन टाकली बुवा, एका चूक झाली तर कायमचाच हातात ठेवून दिला. अजून वैर्याच्या कलेवरा विसंबशिना,
त्याचा अजून त्याला विसरत नाही. ऐसा अपकार या तुझा उपकारो, तू अपात्री परी उदारो, दे दान म्हणून दारवटे करू झाला शिव. असा अपकार्यावर तू काय करणार आहेस? उपकार केले तू अपात्री परी उदार. अपात्र अयोग्य असला तरी त्याच्याविषयी तू काय आहेस? उदार आहेस. परत एक विचार करा, माऊली वर्णन करता येते, देव जर अयोग्याला उदार आहे तर आपण भक्त तर आपल्याला उदार नाही करणार, भक्त झालो हा लक्षात झालं का? आपल्याकरता आपल्याला नाही करणार, फक्त आपला विश्वास काय आहे? कमी. दे दान म्हणून दारवंटे. बरं, दान मागायला बळीच्या दारात जाऊन तू काय झाला? दारात धरणं धरून बसला देवा. तू ते आराधना ऐके होती पण साबो लावे ते कौतुके, ते वैकुंठी तू अगणिके सुरवाडू केला. तू ती आराधना ऐके, तुझी भजन केलं नाही, कधी तुझं गुणगान ऐकलं नाही, कधी तुझं नाव ऐकलं नाही, आपल्या पोपटाला बनवीत होती लाडानं. राघोबा राघोबा राघोबा. आता याचं नाव राघोबा आणि त्याच्या पोपटाचं नाव होतं. याला म्हणत होती का पोपटाला म्हणत होती? तिथे पोपट आवडायचा. राघोबा राघोबा राघोबा. कौतुकानं त्या पोपटाला बनवायची. मला तिला वैकुंठालाच घेऊन गेला बा हा बाबा. वेश्यागणिका ते सत्य लोका तिला वैकुंठालाच नेलं. काय आता काही निमित्त आहे काय तर मग तिच्या पोपटाचं नाव आणि माझं नाव एक आलं आणि म्हणून मी वेश्येला कुठं नेलं? ऐसे पाहुणी वाया आणि मिशे. मी म्हणत नाही माऊली माझा, अशी नसलेली निमित्त लावली त्याचा उद्धार केला. आता काय निमित्त आहे का? मग मारायला का येईन पुतना, पण मला मारायला आली. शत्रू का असो पण माझी झाली. पण चालून देतो आपण पे देऊ लाग वाणी वशे, आपण पे देऊ लागसी वाणी वशे. आपण पे स्वतःच रूप त्याला काय करतोस तू? द्यायला, म्हणजे मोक्ष द्यायला तयार होतोस देवा. आणि स्वइच्छेनं तुझ्यावर काही कोणी आग्रह थोडाच केला होता का? त्या पुतण्याचा उद्धार कर, असं कोणी म्हणलं होतं का? स्वइच्छेनं केला देवा तू काणारे शेमज लागी करशी. आणि मग अर्जुन म्हणतो देवा, तू जर त्या शत्रूला असं देतो तर मग यासाठी काही वेगळं थोडंच करणार आहे. मी तर कसा का होईना येडावाकडा तुझा काय भक्त आहे ना, येडावाकडा कसा का होईना तुझा भक्त आहे ना. पुढं खूप भगवंताचं वर्णन केलंय, त्याचा विचार आपण उद्याला करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित.